खूप भव्य आणि दिव्य झालेला आहे, परंतु हा घरातला सोहळा आहे, हा त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून मित्र, अतिशय मनापासून केलेला हा सत्काराचा आणि निरोपाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मला देखील डॉक्टर साहेबांनी आदेश दिल्यामुळे मी हजर आहे, हे मी माझे भाग्य समजतो. म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय कुटुंबवत्सल वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडताना अतिशय आनंद होतो आहे. सपकाळे साहेब म्हटले, आपल्या मॅडमने अगोदर सांगितलं की यशवंत म्हणजे काय, ते अर्थच आपण सांगितलेला आहे. त्यांचा अनुभव आम्ही 30 वर्षापासून घेतोय. आणि म्हणून मित्र, अतिशय एक सोज्वळ व्यक्तिमत्व, सगळ्यांना मदत करणारं, हवंसं वाटणारं आणि परखड मत मांडणारं, हे देखील त्यांच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा गुण आहे. नाही तर लोक आजकाल खरं सांगत नाही, हा त्यांचा महत्त्वाचा गुण आहे की ते सांगून देतात, म्हणजे इंडिकेटर दिलं की तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. म्हणून आपल्या अनेक मुख्याध्यापक मंडळींनी सांगितलं की आम्हाला सदोदित मदत केली, त्यांनी जे डायरेक्शन दिले असेल त्यावर आपण चालले. आणि आपल्या संस्थेचे जे काही अध्यक्ष आहे किंवा सचिव साहेब आहेत किंवा कोषाध्यक्ष आहेत, यांचं आम्ही नेहमी बघितलेलं, या शाळेत अनेकदा येऊन गेलो आहे की एक कुटुंबवत्सल काम करणारं हे युनिट आहे आणि त्याचा सुद्धा आम्ही भाग आहोत, याचा आमच्या देखील सन्मान आहे डॉक्टर साहेब, हे महत्त्वाचं आहे. कारण अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना मी आयुष्यात गेलो, पाहिलं, सगळं अनुभवलं, परंतु असा कार्यक्रम आपण देखील सन्मानासाठी घेऊ शकतात. एक वडीलधारी म्हणून आम्हाला देखील एक मार्गदर्शक आहे. आणि म्हणून गुरुजनांचा या ठिकाणी सगळं मेळावा आहे आणि गुरुजनांच्या पलीकडे कुठेही कोणीही नसतं. गुरु आला की तिथं सगळं संपतं. आणि म्हणून मी गुरूंसाठी सांगेन, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. चमन के फूल तुम्हें गुलाब कहते हैं, चमन के फूल तुम्हें गुलाब कहते हैं, हम एक ही नहीं यहाँ बैठे सभी आपके कार्य को लाजवाब कहते हैं. असं हे व्यक्तिमत्व आहे. अनेक विशेषणं लावली आपण या ठिकाणी प्रतिभा मॅडमनी आणि आपल्या आंबेडकर मॅडम, ते सगळे फिके पडतील एवढं त्यांचं व्यक्तिमत्व उजाळलेलं आहे. त्यांच्या नोकरीमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, सतत मदत करणे, कुठली बी अडचण असेल, कधी कधी आम्ही सुद्धा सांगायचो तर तुम्ही काही वेळेला अतिशय जास्तीच मदत करता, कारण त्याच्याने सवय अशी लागते लोकांना. जिल्हा परिषद म्हटलं, सुनील सरांना माहिती असेल की तिथं सगळे अशीच मंडळी ते दादा की तुम्ही सगळं करून द्या, आम्हाला शर्यत सुद्धा तुम्हीच लिहून द्या, सही पण तुम्हीच करून द्या, असे सगळे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. म्हणून अतिशय चांगलं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे. आणि यशस्वी जीवनामध्ये निरोप समारंभ होणे ही खूप भाग्याचे लक्षण आहे. कारण आम्ही अनेक लोक बघितले दादा, तुम्हाला सांगतो, अनेक लोक आम्हाला जेव्हा आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जातो, माझी 40 वर्षे सेवा झाली सर, म्हणजे 18 वर्षे पूर्ण झाले ते लागले, 40 वर्षे त्यांची सेवा झाली, परंतु त्यांचा निरोप समारंभ झाला नाही. त्याचं कारण आपण मनामध्ये विचारलं पाहिजे, त्यांनी देखील विचारलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस आता आमच्या या शाळेचे ऋणानुबंध आहेत, ही शाळा म्हणजे आम्ही आमची मानतो, जेव्हा त्याचं नावच तुम्ही इतकं आदर्श ठेवलेलं आहे, मानव सेवा, मी तर म्हणेन की जगाच्या पाठीवर कुठे तसं नाव नाही. लोक ते ब्रँड बनण्यासाठी वेगवेगळे हिरो बोलवतात, तुम्ही तर नावातच एवढं ब्रँड बनवलेलं आहे की मानव सेवा, म्हणजे जे काही जगामधलं शेवटचं आहे, ज्या महात्मा गांधींना आपण या ठिकाणी जगामध्ये मान्य करतो की जगाचे राष्ट्रपिता म्हणून, तेच नाव आपण दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपलं काम या शैक्षणिक उपक्रमातून किंवा या शाळेतून अनेक चांगले कार्य या ठिकाणी घडतात. आणि कार्यक्रम आम्ही येऊन या ठिकाणी बघितलेला आहे की आपण अतिशय आपलं जे काही स्टाफ आहे, मी बघतो जवळपास, कारण मी शेजारीच राहतो असं समजा, आणि रोजच्या कुठे कुठे माझे भेटीगाठी होत राहतात. एक चांगलं युनिट या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे, शिस्त आहे, स्वच्छता आहे, जे काही मुलं या ठिकाणी आहेत ते देखील तुम्ही असे घडवलेले आहेत, तो खऱ्या अर्थाने भावी नागरिक भारताचा होणारच आहे. कारण अशी या ठिकाणी परिसरामध्ये दादा लोक बोलतात. आणि या ठिकाणी दुसऱ्या शाळा जरी असल्या तरी मानव सेवेचं नाव ही ह्या भागामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणचा स्टाफ असेल, आपलं अतिशय सखोल असं मार्गदर्शन आहे. कारण आम्ही एवढे जवळून कोणाला मार्गदर्शन मदत करणारे संस्थाचालक बघितलेले नाही. कारण संस्थाचालकांची भेट व्हायची तर एखादा कार्यक्रम होईल, कार्यक्रमातून कुठे गेले तर त्यानंतर ते स्टाफ त्यांच्या मागे फिरेल, तसं पण तुमचं तसं नाही आहे, हे आम्ही जवळून बघितलेलं आहे.
कुठलंही मदत असेल, काम असेल तर दादा शाळेत येणार, इथे येऊन सगळं नियोजन करून देणार. ते जे कार्य आहे, काम आहे ते चांगल्या पद्धतीने व्हावं अशी त्यांची या ठिकाणी तळमळ असते. आणि म्हणून आज सपकाळे साहेबांच्या निमित्ताने जरी हा कार्यक्रम होत असला तरी तुमच्या देखील या ठिकाणी खूप अभिनंदन आम्ही आमच्या खात्यांमार्फत या ठिकाणी मानलं पाहिजे. कारण शिक्षण विभागाचा सन्मान देखील तुमच्यामुळे प्राप्त झालेला आहे. आता या ठिकाणी जे आम्ही न्यूज बघतो, आपण अनुपम बघितले या ठिकाणी कलेक्टर येऊन गेले, मोठे मोठे अधिकारी येऊन गेलेले, मोठे पदाधिकारी. एकदा मी आलो होतो, आपले मोठे उद्योगपती वगैरे आलेले होते. तर हे लोक ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या शाळेची तुलना करतो तर तिथं साधारणतः आमच्यासारखा अधिकारी पोहोचत नाही आणि ते कार्यक्रम पार पडतात. परंतु आपल्या शाळेमध्ये मोठमोठे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, हे या ठिकाणी येतात. म्हणजे कुठेतरी या शाळेमध्ये काहीतरी आहे आणि जे आहे ते दुसऱ्या शाळेमध्ये नाही, म्हणूनच ते इथे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून आपलं अनमोल मार्गदर्शन या शाळेला मिळतं आणि जीवनामध्ये अजूनही ही शाळा खूप पुढे जाईल अशी निश्चितच आपण या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करूया. आणि सपकाळे साहेबांविषयी बोलायला बसलो तर मला दिवसही कमी पडेल, कारण इतकं जवळून मी त्यांना बघितलेलं आहे. त्यांच्या आमच्या मोहिनी साहेब धर्मपत्नी, की ती आता बघा जीवनामध्ये माणूस खूप काही करतो. आम्ही सांगतो की महिलेशिवाय माणूस काहीच करू शकत नाही, झिरो. कारण एक दिवस जरी बाई नसली दादा तर माणूस काहीच करू शकत नाही. आणि म्हणून सपकाळे साहेबांच्या सर्व यशामध्ये आमच्या वहिनी साहेबांचं मोठं हात आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून महिला जिथं आली तिथं यशस्वी झाला माणूस. महिला जिथं पुरत नाही, महिला जिथं जात नाही, तो अयशस्वी पुरुष असतो. हे आम्ही अनेक जीवनातून अनेक उदाहरणं या ठिकाणी बघितली. आमचे काजूजी जे मित्र आहेत त्यांचे अनुभव खूप चांगला आहे. चांगल्या लोकांना आपण ॲक्टिंग बोलवल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील एक प्रेरणा मिळाली. कार्यक्रम घ्यावा छोटासा, परंतु कोणाला बोलवा हे देखील याच्यातून आम्हाला शिकायला मिळालं. आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या गुरुजनांसाठी तर सांगेन की आई असली साऱ्यांचीच आई, ती आदर्श आहे. पहिली शिक्षिका आईच असते. आणि म्हणून मी सांगेन, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बाळपणी मी खेळत खेळत, बाळपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही. अशी ही महिला आणि आई, ज्याच्यामुळे सर्व संसार जे आहे, सृष्टी आहे, ती रचनाकार तीच आहे. म्हणून देवालाही त्यांनी जन्म दिला, तुमच्या आमच्यासारख्या गुरुजनांनी त्यांनीच जन्म दिला. ते आदर्श आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये जे काही आजची सेवानिवृत्त होणारी जी व्यक्ती आहे किंवा ज्यांचा आपण सन्मान करतोय, ती देखील अशा जे काही आईने जन्म दिलेला आणि आपल्यासमोर आहे. आणि म्हणून खरोखर म्हणजे सपकाळे साहेबांचं जे कार्य आहे ते अतिशय अमोघ शब्द तुम्ही एक चांगला वापरलेला आहे. म्हणजे त्याच्या ज्याला कळतं त्यालाच कळतं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून विशाल असं कार्य त्यांनी जीवनामध्ये केलेलं आहे. आणि त्या कार्याच्या खऱ्या अर्थानं जर आपण सांगितलं, आपला सहवास जायचा सुगंध, आपला सहवास जायचा सुगंध, आपले प्रेम अमृताचे कण, आपले प्रेम अमृताचे कण भरून आले साऱ्यांचे मन. हृदयात आपली स्मृती राहील, हृदयात आपली स्मृती राहील. आठवण येता होईल हुरहुर, भटकेल मन दूर दूर, असे तुम्ही सर्व ज्ञानी गुणी झिजावे अजंत. आणि म्हणून शिक्षण क्षेत्र दादा असं आहे, ते सोडल्यावर आम्हाला देखील पश्चाताप व्हायचा. कारण MDS केडरमध्ये आलं की ते एक कॅबिन, तो अधिकारी, भेटणारे बाहेर लोक खूप आहेत पण मध्ये एकटाच बसलेला असतो. शिक्षण विस्तार अधिकारी असा असतो की तो शिक्षकांमध्ये राहतो आणि शाळेमध्ये जर गेला तर 500 ते 600 विद्यार्थ्यांसमोर उभा असतो. म्हणून हे कॅमेरे आम्हाला बघत असतात आणि ते आम्हाला हवेसे वाटतात. कारण एकटा अधिकारी कॅबिनमध्ये बसून असतो, तो खूप मोठा असतो, परंतु त्याची व्हॅल्यू नसते. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून शिक्षण विभागासारखं, शिक्षण क्षेत्रासारखं पवित्र विद्यादानाचं काम कुठलंही नाही आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे ह्या विद्यादानाच्या प्रक्रियेमध्ये आहात. आणि म्हणून गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, कर्मश्रेष्ठ आहे, कोणीही श्रेष्ठ म्हटलेलं नाही. कितीही अभ्यास करा तुम्ही, कुराणे शरीफची करा, तुम्ही बायबलची करा,
गीतेचं करा, कुठलंही उपनिषद घ्या, एकच सांगितलंय काय, कर्मश्रेष्ठ आहे. आणि तेच आपण दिवसभर व्हॉट्सअपवर वाचत असतो. लोक आपल्याला सांगतात कर्मश्रेष्ठ आहे, पण करत नाही, नुसतं पाठवतात. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. बाकीचं काहीच नाहीये. हे ज्याला गमक कळालं त्याचं जीवन यशस्वी झालं. आणि हे सपकाळे साहेबांना समजलं. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांना हेच कळालं सुरुवातीपासून की मी लागलो शिक्षक म्हणून, शिक्षण विस्तार अधिकारी झालो, मग अनेक मोठ्या पदापर्यंत ते गेले, परंतु ते स्वतःतला शिक्षक कधीही मरू दिलेला नाही. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये जो काम करतो तो जीवनामध्ये यशस्वी होऊन चांगल्या पद्धतीने, आता दादा तुम्हाला सांगतो, 100 वर्षाचे शिक्षक जिवंत असलेले आम्हाला भेटतात. आणि एखादा अधिकारी 58 वर्ष झाले की तो केव्हा 1-2 वर्षात गचकून जातो, कुठे पत्ता लागत, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी जेव्हा काही लोकांना उदाहरण देतो, आता महिलेचं नाव जर तुम्ही बघितलं, गंगा, गोदावरी, कावेरी, तापी, सर्व महिलांचे नाव आहे. दादा मला सांगा, एकही नाव माणसाचं आहे का त्या नद्यांना? हे बघा तुम्ही किती निसर्गाने निर्माण केलंय. एकही नाव नाही आमचं, हे लक्षात घ्या तुम्ही. बरं, महिलेचे सगळे नाव आहे. देवाकडे पार्सलिटी नाही ती, त्यांनी गमक शोधलं की हेच बरोबर आहे सगळं, म्हणून किती एकत्रित केलेलं आहे, हे लक्षात घ्या. एक नाव ठेवलं ब्रह्मपुत्र, तो किती नुकसान करतो. हे बघा असं आहे, सरस्वती चांगले आहे. हे बरोबर आहे. आणि जो असं नाड जोडू नये तो यशस्वी होतो, हे लक्षात घ्या. आणि जो थोडासा इकडे तिकडे चुकला की तर सगळेच कार्यक्रम त्याचे फिट होतात, हे लक्षात घ्या. म्हणून अनेक अधिकाऱ्यांची आम्ही यादी केलेली आहे. काजू भैया तुम्हाला सांगतो, अनेक रिटायर झाले, 500 ते 600 अधिकाऱ्यांची नावं घेतली, परंतु त्यांच्या कर्मामुळे ते कुठे गेले पत्ता सुद्धा लागलेला नाही. परंतु सपकाळे साहेबांसारखे आज आपण सगळे बसून त्यांना निरोप देतोय, म्हणजे ही देखील जीवनातली एक मिळवलेली कुठेतरी सिधुरी असते आणि ती मिळते जीवनामध्ये. मी जे बोललो कर्म जर तुम्ही चांगलं केलं असेल तर रिफंड होतोच, हे तुम्हाला मी निर्विवादपणे सांगतो. नाही तर आपण कर्म चांगलं केलं नाही तर तो कुठे जातो याचा पत्ता सुद्धा या ठिकाणी लागत नाही. आणि म्हणून निश्चितच दोघांनाही मी त्यांच्या धर्मपत्नी आमच्या वहिनी साहेब आणि सपकाळे साहेबांना दीर्घायुष्यासाठी या ठिकाणी मी त्यांना निश्चितच सगळ्यांच्या वतीने त्यांनी या ठिकाणी मी शुभेच्छा देईन. ईश्वरचरणी प्रार्थना करेल की त्यांना या नोकरीच्या याच्यामध्ये घरी वेळ देता आला नसेल किंवा इतरही गोष्टी त्यांच्या राहिल्या असतील तर जीवनामध्ये ते देखील साकार व्हायला पाहिजे. कारण जीवनामध्ये माणसाला वाटतं की हे राहून गेलं, ते राहून गेलं, हे गेलं, ते गेलं, परंतु जेव्हा वेळ मिळतं तर माणसाने प्रायोरिटीने ते पण केलं पाहिजे. मी विनंती करेन आपण घराला वेळ द्या, कारण त्यांची जी सेवा शेवटच्या काळामध्ये दिली ती दूर झाली. वर्धा असेल, वाशिम असेल, अपडाऊन जाणं येणं, तब्येत, हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे शक्य नाही होत. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात, दादा तुम्हाला एक अनुभव सांगतो, अल्बर्ट आईन्स्टाईन हे नेहमी गीता वाचायचे. कोण होता अल्बर्ट आईन्स्टाईन विचारा? अल्बर्ट आईन्स्टाईन होता कोण? शास्त्रज्ञ होता. अणुबावाची निर्मिती केली त्यांनी, हे लक्षात घ्या. आणि हातामध्ये कुठलं पुस्तक असायचं? गीतेचं. मग तुम्ही हे लक्षात घ्या, भारतामध्ये खूप काही खजिना आहे, परंतु आपणच ते आत्मसात करत नाही आणि ते दुसरीकडे बघत राहतो आणि वेळ निघून जातो. आणि म्हणून त्यांनी एक श्लोक म्हटलेला आहे, त्यांना जे काही क्लिक झालं की शास्त्रज्ञ म्हणून मी काय निर्माण करू शकतो, सहस्र सूर्याची नवी जरी एकवटे ना तुले त्या देवाशी. हे जेव्हा वाचलं त्यांनी श्लोक 11व्या अध्यायामधलं, तेव्हा त्यांना क्लिक झालं की मी शास्त्रज्ञ होऊ शकतो. हे लक्षात घ्या. त्या माणसांना कळतं, परंतु आपल्याजवळ सगळा ठेवा आहे तरी देखील आपल्याला कळत नाही. हे अतिशय म्हणजे शोकांतिक आहे. आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं काम करावं. इथे येणारे विद्यार्थी अनेक घडत आहेत, जात आहेत, पुढे कुठेतरी आपल्याला नमस्कार करतो, कुठेतरी येऊन तो पाय पडतो, ही खऱ्या अर्थाने आपला सन्मान आहे. बाकीचं जाऊ द्या तुम्ही, काही लोकांना खूप मोठं मिळत असेल परंतु ते काही कामाचं नाही. ज्यावेळेस आपला कोणी घडवलेला विद्यार्थी भेटतो आणि तो सांगतो त्यावेळेस ते महत्त्वाचे आहे. आणि म्हणून मी सांगेल की जब तक रहेगी जिंदगी फुर्सत न होगी काम से, जब तक रहेगी जिंदगी फुर्सत न होगी काम से, कुछ ऐसा कार्य, कुछ ऐसा कर्म कीजिए, यश आहे आपले जीवन. म्हणून सगळ्यांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावं या सदिच्छा या ठिकाणी देतो. आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी अनुभवता आला, मलाही उपस्थित राहता आला. आपल्या साऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी आपण बोलवलं, म्हणजे मनापासून दिलेला हा कार्यक्रम आहे, म्हणून त्यांच्या देखील मी मनापासून आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.